विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इंग्रजीच्या पुस्तकातील बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेमधील इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर 8 जो लेटरशी रिलेटेड आहे तो पाहणार आहोत. प्रश्न काय दिलेला आहे? राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स about it. Discuss about it with your partner and draft the letter using the poem as a basis for the letter. याचा अर्थ काय होतो? राईट अँड इमॅजिनरी लेटर म्हणजे काय? ते एक काल्पनिक पत्र लिहा. कोणाला? टू द मून, चंद्राला. टू कन्वे युअर फिलिंग्स म्हणजे तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर, तुमच्या वर्गमित्रासोबत जोडीदारासोबत याविषयी चर्चा करा. अँड ड्राफ्ट द लेटर यूजिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर, आणि कवितेच्या आधारे पत्राची रूपरेषा तयार करा. सपोर्टिंग पॉईंट्स म्हणजे काय? तर मदत करणारे कोणते मुद्दे आहेत? तर त्या मुद्द्याच्या साहाय्याने आपण आपलं लेटर लिहिणार आहोत. पहिलं आहे साइन ऑफ ब्युटी म्हणजे सौंदर्याचं प्रतीक. दुसरं आहे सिम्बॉल ऑफ जॉय म्हणजे आनंदाचं प्रतीक. तिसरं आहे इन्फायनेट प्लेजर म्हणजे अमर्याद आनंद. आणि चौथं आहे अर्थ टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक म्हणजे कविता, गीत, संगीत रचण्याची प्रेरणा असे काही त्यांनी मुद्दे इथे दिलेले आहेत. आता आपल्याला पत्र लिहायला सुरुवात करायची. आपल्याला इयत्ता 10वीमध्ये फुल ब्लॉक स्टाईलच्या स्वरूपामध्ये पत्र लिहायचे. फुल ब्लॉक स्टाईल म्हणजे काय? तर आपल्या मार्जिनला चिटकून ज्या लेटरच्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. आपण इथे पत्र पाहूया. अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला पत्र इथे तयार करून दिलेलं आहे आणि ते मी मराठीत ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगणार आहे. आपण जेव्हा इन्फॉर्मल लेटर लिहितो म्हणजे अनौपचारिक पत्र लिहितो त्यामध्ये आपली बोलीभाषा वापरतो आणि म्हणून मी इथे डिअर चंदा मामा असं लिहिलेलं आहे. त्याआधी सुरुवातीला आपण सेंडर्स ॲड्रेस म्हणून मी स्वतःचा माझा पत्ता दिलेला आहे. ABC मुरुड जंजिरा रायगड 402401. या ठिकाणी तुम्ही तुमचा पत्ता लिहिलात तरी चालेल. डिअर चंदा मामा म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये जे वापरतो ते इथे लिहिलं. डिअर मून, डिअर चंदोबा, डिअर चंदा मामा असं कोणतंही इथे चालेल. आता पत्राची सुरुवात मी इथे केली. बघा कसं केलं आहे की सोपी भाषा वापरली आहे. हाऊ आर यू? तू कसा आहेस? आय होप यू आर हॅपी इन द स्काय. आकाशामध्ये तू आनंदी असशील अशी मी आशा करते. आय एम ऑल्सो फाईन. मी सुद्धा ठीक आहे. आय एम रायटिंग दिस लेटर टू टेल माय फिलिंग्स अबाउट यू. मी हे पत्र तुला माझ्या भावना सांगण्यासाठी लिहिलेलं आहे. एव्हरी नाईट यू लुक सो ब्युटिफुल. प्रत्येक रात्री तू खूप छान दिसतोस. युअर ब्युटी अट्रॅक्ट्स एव्हरीवन. तुझं जे सौंदर्य आहे ते प्रत्येकाला मोहित करतं, आकर्षित करतं. आय नो यू आर अ साइन ऑफ ब्युटी. मला माहिती आहे तू सौंदर्याचं एक लक्षण आहेस. आता हे साइन ऑफ ब्युटी आपल्या पॉईंटमध्ये हेल्पिंग पॉईंट्समध्ये दिलेला आहे. तो इथे मी घेतला. सेकंड पॅरेग्राफ. When your moonlight spreads everywhere at night, everything looks silvery. जेव्हा तुझा चंद्रप्रकाश रात्री सगळीकडे पसरतो तेव्हा प्रत्येक गोष्ट रुपेरी चंदेरी दिसते. अँड इट मेक्स मी फील हॅपी. आणि त्यामुळं मला खूप आनंद होतो. इट गिव्ज मी न्यू एनर्जी. त्यामुळं मला नवीन ऊर्जा मिळते. यू आर अ सिम्बॉल ऑफ जॉय. तू आनंदाचं प्रतीक आहेस. आता हा मुद्दासुद्धा दुसरा आपल्याला हेल्पिंग पॉईंट्समध्ये दिलेला आहे. सिम्बॉल ऑफ जॉय. युअर मूनलाईट स्प्रेड्स पीस एव्हरीवेअर. तुझा चंद्रप्रकाश सगळीकडे शांतता पसरवतो. वेन आय लुक ॲट यू माय माइंड बिकम्स काम. जेव्हा मी तुझ्याकडे पाहते तेव्हा माझं मन शांत होतं. अँड आय फील इनफायनेट प्लेजर. आणि मला अमर्याद आनंद मिळतो. आय फॉरगेट माय प्रॉब्लेम्स अँड फील रिलॅक्स. मी माझ्या सगळ्या समस्या विसरते आणि निवांत मला वाटतं.
युअर ब्युटी अँड युअर एंडलेस जॉय इन्स्पायर्स मेनी पीपल टू राईट पोएम्स अबाउट यू. तुझं सौंदर्य आणि तुझा अमर्याद असा जो आनंद आहे तो बऱ्याच लोकांना कविता लिहिण्याचा प्रेरणा देतो. मेनी पोएट्स कंपोज पोएम्स अँड सॉंग्स फॉर यू. अनेक कवी तुझ्यावरती कविता रचतात, गाणे तयार करतात. आता राहिलेले 2 मुद्दे मी इथे कन्क्लूड केलेले आहेत. इन्फायनेट प्लेजर आणि कंपोज पोएम्स सॉंग्स फॉर यू. अशा प्रकारे 4 मुद्द्याचे मी 2 पॅरेग्राफ इथे तयार केलेत. आता आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलं होतं की कवितेच्या रूपरेषेनुसार तुम्ही थोडंसं पत्रामध्ये लिहा. यानंतरचा जो थोडासा छोटासा पॅरेग्राफ दिला आहे तो कवितेवर आधारित दिला आहे. लाईक द चाइल्ड सेज इन द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय ऑल्सो विश यू कुड सेंड बास्केट्स ऑफ मूनलाईट टू माय विलेज. म्हणजे जसं बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेमध्ये छोटंसं मूल सांगतं की त्याची इच्छा आहे की त्याने चंद्रप्रकाश त्याच्या गावासाठी पाठवावा, तसंच इट विल हेल्प पीपल वॉक सेफ्टी ॲट नाईट, की यामुळे काय होतील, जे गावातील लोक आहेत ते सुरक्षित रात्री चालू शकतील. माय फादर विल ऑल्सो कम बॅक अर्ली अँड टेल मी फेरी स्टोरीज. माझे वडीलसुद्धा लवकर परत येतील चंद्रप्रकाशामुळे आणि मला ते गोष्टी सांगतील. हा तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो आपल्या कवितेच्या अर्थाशी रिलेटेड थोडासा दिलेला आहे. आता चौथा पॅरेग्राफ इथे मी थँक्यू फॉर गिव्हिंग अस युअर लाईट एव्हरी नाईट. म्हणजे आपण शेवटमध्ये कन्क्लुजन करत असताना इथे हे लिहिणं गरजेचं आहे. 2 ओळी आपण कन्क्लुजनमध्ये टाकतो, थँक्यू फॉर गिव्हिंग अस युअर लाईट एव्हरी नाईट. तू प्रत्येक रात्री जो प्रकाश आम्हाला दिलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू टू मच. मला तू खूप खूप आवडतोस. युअर लव्हिंग ABC. वरती ABC लिहिले म्हणून मी खाली ABC लिहिलेला आहे. अशा प्रकारे इथे मी पत्र अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा.